न्यूज डीप कॉन्फिडेंट, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब, ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर, सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज। उरळी कांचनमध्ये पोलिसांची धडक कारवाई, हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त। उपसंपादक गणेश महाडी। 40,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त, महिला आरोपीवर गुन्हा दाखल। उरळी कांचन तालुका हवेली। उरळी कांचन पोलिसांनी अवैध हातभट्टी दारू व्यवसायाविरोधात मोठी कारवाई करत शिंदवणे येथील काळेवाडी परिसरातील हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे आणि या कारवाईत तयार दारू, रसायन आणि दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण 40,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक महिला आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिंदवणे गावच्या काळेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू तयार करून विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार उरळी कांचन पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी छापा टाकला। छाप्यादरम्यान आरोपी महिला घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं। या कारवाई दरम्यान पोलिसांनी 20 लिटर तयार हातभट्टी दारू, सुमारे 170 लिटर कच्चे रसायन तसेच दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले। पोलिसांनी घटनास्थळी अवैध दारू निर्मितीची व्यवस्था उद्ध्वस्त करून रसायन नष्ट केले। या कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे। स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केलेले आहे। अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे। उरळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे आणि पुढील तपास पोलीस करत आहेत। उपसंपादक गणेश महाडिक, अजिंक्य महाराष्ट्र न्यूज।